2024 मध्ये ACBC ऍक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो पास झालेला आहे आणि त्यांना 10% रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या मराठा समाजाला दिलेला आहे असं समजून की हे आणि त्यांनी जे आहे हे जे आहे एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशली बॅकवर्ड नसतात बरोबर. Therefore, using the term Maratha community in the Act of OBC वगैरे वगैरे to facilitate more persons from that community to obtain OBC मध्ये त्यांना घालणं हे चुकीचं आहे. Secondly, the various pronouncement of the Supreme Court. Supreme Court ने सांगितलं the High Court and the constituencies and the consequent acts passed by the state legislature streamlining the qualification and procedure of the obtaining OBC caste certificate have been ignored. सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काही अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी प्रोसिजर तुम्ही अडॉप्ट केलेली होती म्हणजे घेतलेली होती सरकारनं अगोदरपासून तिला सुद्धा लांब ठेवण्यात आलेला आहे. याच्यापासून त्या ओबीसी साठी वेगवेगळे जे तुम्ही नियम केलेले होते कशा रीतीने त्याला घ्यायचं ते बाजूला ठेवलं. तिसरं आहे द बेसिस ऑफ द इश्युअन्स ऑफ द सर्टिफिकेट अँड द बेसिस ऑफ इश्युइंग द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बाय कास्ट स्क्रुटिनी कमिटी इज ऑलरेडी लेट डाउन in detail by following the procedure prescribed in 2000 Act by rules notified on 31 August 2012. This rule provides the basis of great detail of the issuance of caste certificate and contains forms जे काही जे आहे 2000चा ऍक्ट आहे आणि 2012 मध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओबीसी ठरवायचा त्याचे फॉर्म्स आहेत फॉर्मॅट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे.